पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाच्या इम्प्रेस हॉलमधल्या सहकार दरबारामध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। तसंच आपल्याला या सहकार दरबारामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपले पुण्यामधले ज्येष्ठ वकील, ज्येष्ठ कायदेतज्ञ कणाद लहाने, ॲडव्होकेट कणाद लहाने यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो। आणि आपण आपल्या सहकार दरबाराला सुरुवात करणार आहोत। सहकार दरबारमध्ये आपण या विशेष विषयावर बोलणार आहोत। तो विषय म्हणजे आहे की कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि अपार्टमेंट कंडोनियम यांच्या कायद्यामधला फरक काय, विथ रेफरन्स टू मेंटेनन्स चार्जेस। पहिल्यांदा कायद्यातला फरक काय ते आपल्याला बघता येईल आणि त्याच्यानंतर आपण मेंटेनन्स चार्जेस कशा पद्धतीने लावला पाहिजे याच्याकडे आपण जाऊया। तर मी पहिल्यांदा विनंती करतो लहाने सरांना, त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं व्याख्यान सुरू करावं। नमस्कार। मी सर्वप्रथम कुलकर्णी सरांचे आभार मानतो की त्यांनी माझं मत व्यक्त करण्यासाठी हा टॉपिक मला दिलेला आहे। सर्व आपण पहिलं समजून घेऊया की अपार्टमेंट सोसायटी आणि थोडंसं पुसट म्हणजे कंपनी, कारण की ह्या तिन्हीमध्ये ज्या कुठल्याही तीन ऑर्गनायझेशन आहेत, एक तर सोसायटी बनते एखाद्या प्रोजेक्टची, किंवा अपार्टमेंट कंडोमिनियम बिल्डर रजिस्टर करतात, किंवा कंपनी करता येते। आता बऱ्याच अंशी याच्या आधी आपण डिस्कशन केलं आहे ह्या विषयावरती की हे तीन ऑप्शन होते का, किंवा मग हे कायद्याने तीन ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत कलम 10 मोफामध्ये ह्या कशासाठी आहेत, कुठल्या कंडिशनमध्ये अपार्टमेंट बनतं, कुठल्या कंडिशनमध्ये सोसायटी बनते, किंवा कुठल्या कंडिशनमध्ये कंपनी बनते। तर आपण सुरुवात करण्याच्या आधी थोडक्यामध्ये एक पार्श्वभूमी समजून घेऊया। तर सर्वात पहिलं कायदा कुठला आहे आपल्यासाठी आजच्या डिस्कशनमध्ये? आज आपण मूळतः तीन कायद्यांमध्ये डिस्कशन करणार आहोत। सगळ्यात पहिलं आपण समजून घेणार आहोत महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स ॲक्ट मोफा, ज्याच्या कलम 10-11 हा आज आपला रिलेव्हन्स राहणार आहे ह्या टॉपिकच्या रिलेटेड। त्याशिवाय आपण समजून घेणार आहोत अपार्टमेंट ॲक्ट 1970, महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट ऑफ 1970, त्याचा कलम 10, कलम 2 आणि कलम 6 हा आपल्या टॉपिकशी अनुषंगाने महत्त्वाचा आहे। त्याशिवाय आपण महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट, त्याचे बायलॉज आणि कंपनीज ॲक्टला फक्त वरवर टच करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये। तर पार्श्वभूमी मी जसं म्हणलं, सगळ्यात पहिला आपला जो कायदा आहे ओनरशिप ऑफ फ्लॅट्स ॲक्ट, ह्या कायदा कधी अस्तित्वात आला किंवा एन्फोर्स केला गेला महाराष्ट्र शासनाकडनं? तर 1963। 1963मध्ये आलेला हा पहिला स्वतंत्र भारतानंतरचा हाऊसिंग लॉ आहे। संबंध भारतामध्ये महाराष्ट्र हे पहिलं असं राज्य आहे ज्यांनी आपल्याकडं हाऊसिंग लॉ एनॅक्ट केलेला होता किंवा एन्फोर्समध्ये आणलेला होता। आता त्यासाठी वाजवी कारणही तसं होतं। आपण बऱ्याच वेळा जे काही भारताचा मध्यकालीन इतिहास किंवा ब्रिटिशकालीन इतिहास पाहतो, त्यामध्ये मुंबईला एक विशेष असं स्थान प्राप्त झालेलं होतं। आपण हेही वाचलेलं आहे, समजून घेतलेलं असेल की इंग्लंडच्या एका राजकुमाराचं जेव्हा लग्न झालं तेव्हा पोर्तुगीज लोकांनी मुंबई ही हुंड्या स्वरूपामध्ये ब्रिटिश लोकांना दिलेली होती मुंबई, आणि त्यांनी तिथं ती कॉलनी डेव्हलप केली। कॉलनी डेव्हलप करून पुढे ते प्रेसिडेन्सी टाऊन झालं, आणि प्रेसिडेन्सी टाऊन झाल्यानंतर पुढं कमर्शियल हब ते ब्रिटिश काळामध्ये देखील होतं। महत्त्वाच्या 3 शहरांपैकी एक होतं ते म्हणजे मुंबई। आता ह्या मुंबईमध्ये 1950 सालानंतर 55 सालानंतर एक कंपोजिट टाईप स्कीम्स डेव्हलप व्हायला चालू झाल्या। म्हणजे कशा की जागा एका मालकाची, आता त्या ज्याच्याकडं ती स्वतःची जागा आहे, एकतर तो स्वतः डेव्हलप करतो आहे, किंवा त्याच्याकडे इतकं पूर्णतः काय म्हणू आपण भांडवल अवेलेबल नाही आहे की तो स्वतःच ते सगळं बांधू शकेल। मग तो काय करत होता, एक कॉन्ट्रॅक्टरला नेमत होता। त्या कॉन्ट्रॅक्टरला आपण आज बोली भाषेमध्ये बिल्डर म्हणतो। तो काय म्हणायचा, बाबा हा माझा प्लॉट आहे, तो तुम्ही डेव्हलप करा, डेव्हलप करून काही गाळे काही सदनिका मला द्या, बाकीचे तुम्ही विका, आणि अशा पद्धतीने ही कंपोजिट स्कीम डेव्हलप व्हायची। ह्यापूर्वी काय होतं, आजही तो कायदा आहे 1882चा आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट म्हणतो, जो ब्रिटिशकालीन कायदा आहे, तो अजून रिपील झालेला नाही। हा कायदा पुरेपूर वापरासाठी येत नव्हता ह्या सर्कमस्टन्सेसमध्ये। कारणही तसं होतं, 1982 सालामध्ये काय अशा कंपोजिट स्कीम्स डेव्हलप होत नव्हत्या, कारण की औद्योगिक क्रांतीची काही सुरुवात झालेली नव्हती, त्यानंतर कुठल्याही गोष्टी पुढं घडत नव्हत्या, आणि त्यामुळं 1982 सालामधला कायदा हा पुरेपूर एकाच गोष्टीसाठी होता, ती म्हणजे जर का तुम्ही जागा आणि त्यावरती असलेलं बांधकाम एकच माणूस एका माणसाकडनं विकत घेतोय, तर त्या ठिकाणी ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट लागू होतो, आजही लागू होतो। शेतजमीन जर विकायची असेल, प्लॉट विकत घ्यायचा असेल, तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टनुसारच होतो। पण आता जागा एका मालकाची, डेव्हलप केली एकाने, फ्लॅट घेत आहेत तिसरे,
मग अशा लोकांना मालकी द्यायची कशी, त्यांचं मेंटेनन्स कसं होणार, मॅनेजमेंट कसं होणार, ह्या संबंधामध्ये कुठलाच हाऊसिंग लॉ नव्हता. म्हणून 1963चा मोफा जर पाहिला आपण तर मोफाचा मेन उद्देश हा होता, एक तर मेंटेन, मॅनेज अँड प्रोव्हाइड द ओनरशिप ऑफ द फ्लॅट्स किंवा युनिट्स. म्हणून हा मोफा 63मध्ये आला. आता 63मध्ये आल्यानंतर मी पार्श्वभूमी याच्यासाठी घेऊन चाललो आहे, कारण की आपले हे जे पुढले 3 ऑप्शन आपण बघणार आहोत, ऑर्गनायझेशन बघणार आहोत, सोसायटी, अपार्टमेंट आणि कंपनी, ह्याचं सगळं जे गुढ दबलेलं आहे ह्या पार्श्वभूमीत दबलेलं आहे. आता 63 सालामध्ये आपण पहिलं समजून घेतलं की अशी डेव्हलपमेंट चालू झाली. पण आता काही त्यावेळी टाउनशिप नव्हत्या डेव्हलप होत. मी ह्या ठिकाणी टाउनशिप हा शब्द वापरतो ह्याच्यासाठी की असे प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये 100-50पेक्षा जास्त सदनिका आहेत, तिथं काय छोट्या स्कीम्स व्हायच्या, 5 फ्लॅट, 6 फ्लॅट, 2 गाळे किंवा 3 शॉप्स आणि 5 गाळे, अशा म्हणजे एक 10 किंवा 11 त्याच्यापेक्षा कमीच्या स्कीम्स होत्या 1963 सालामध्ये. मग तिथे एक उणीव भासायला लागली कायद्याची. काय उणीव भासायला लागली की 1960चा आपला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट आहे, तो आज देखील आहे. त्याच्यात एक कंडिशन होती की तुम्हाला कुठल्या कुठल्या टाईपच्या सोसायटी बनवता येतील, वेगवेगळ्या आहेत, आपल्या पतसंस्था असतील, हे असतील. आपल्या आजच्या टॉपिकच्या अनुषंगाने हाऊसिंग सोसायटी, एक तर प्लॉट टाईप किंवा फ्लॅट टाईप. आता प्लॉट किंवा फ्लॅट टाईप तुम्ही कुठलीही सोसायटी रजिस्टर करत असाल तर मिनिमम सभासद संख्या जी होती ती 11पेक्षा जास्तची लागायची. म्हणजे जर का असा एखादा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये बिल्डरनी 5 दुकान आणि 10 गाळे बांधलेले आहेत किंवा सदनिका बांधलेल्या आहेत, अशा केसमध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची स्थापना करता येत होती. पण असा जर प्रोजेक्ट असेल ज्याच्यामध्ये 3 गाळे आणि 5 सदनिका असतील तर त्या केसमध्ये काय करायचं. 1963 ते 70 हा प्रश्न तसाच राहिला. शेवटी 1970मध्ये अजून एक कायदा अस्तित्वात आणला गेला ज्याचं नाव आहे महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट 1970. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये किंवा आत्तापर्यंत ज्या केसेस पाहिल्यात, माझ्या ओपिनियननुसार हा एक्सप्लॉईट केल्या गेलेला ह्या कॉन्ट्रॅक्टर किंवा बिल्डर लोकांकडनंचा सगळ्यात जास्त कायदा आहे. म्हणजे कायदा आपण म्हणतो की आपण बऱ्याच वेळा म्हणतो कायदा बनवण्यापेक्षा कायदा मोडणारे हे अस्सल पुढले एक पाऊल पुढं असतात, तसा हा कायदा होता. का होता हे आपण आपल्या डिस्कशनमध्ये समजून घेणार आहोत. अपार्टमेंट ॲक्ट 1970 आणला गेला. त्याचा काय ऑब्जेक्ट होता. ऑब्जेक्ट हा होता की अशी एखादी स्कीम किंवा प्रोजेक्ट ज्या केसमध्ये सोसायटीची स्थापना होऊ शकत नाही आणि कंपनी पण बनू शकत नाही. कारण की जर 5पर्यंत सदनिकांची संख्या किंवा गाळे असतील किंवा गाळे आणि सदनिका 5पर्यंत असतील तर तिथं कंपनी करता येते. 1953चा जुना कायदा 2013मध्ये लेटेस्ट रिपील केला गेला कंपनीज ॲक्ट, ज्याच्यामध्ये कंपनी करता येत होती आणि जे फ्लॅट परचेस करणारे लोक आहेत त्यांना प्रमोटर शेअर होल्डर त्या कंपनीचं घेऊन टायटल जे आहे, मालकी जी आहे त्या प्लॉटची, त्या कंपनीच्या नावे ट्रान्सफर करता येत नव्हती. मग व्हॅक्यूम जो होता तो होता 5पेक्षा जास्त आणि 11पेक्षा किंवा 10पेक्षा कमी. मग ह्याच्या कुठंतरी निरासन करण्यासाठी अपार्टमेंट ॲक्ट आणला गेला. आता मी एक्सप्लॉयटेशन करण्याच्या संदर्भामध्ये जे पॉईंट मांडला त्यावर मी थोडं एक्सप्लेन करतो की कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करायची असेल, आजही तो नियम आहे. किती लोकांची सही लागते, किती लोकांच्या कन्सेंटची गरज लागते, सही लागते किंवा फॉर्म्सवरती त्यांचा प्रस्तावावरती सह्या किंवा त्यांची मंजुरी लागते, तर ती आहे कमीत कमी 60%, ज्याला आता 51% केलेलं आहे. म्हणजे किती, 100 लोकांपैकी जर 60 लोकांनी आणि आत्ता 51 लोकांनी अशा प्रस्तावावरती सह्या दिल्या तर त्या ठिकाणी सोसायटीची स्थापना होते. टक्केवारी दिलेली आहे. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टमध्ये नंबर दिलेला नाही. आता हा जो पूर्ण एक्सप्लॉयटेशनचा विषय थोडा बारकावा आहे. इथं टक्केवारी आणि नंबर ह्याचा सर्व खेळ आहे. अपार्टमेंट ॲक्टमध्ये नंबर दिला आहे, टक्केवारी दिलेली नाही. म्हणजे जर का एखाद्या प्रोजेक्टला, बिल्डरला, आपण एक उदाहरण घेऊया की एक प्रोजेक्ट आहे 50 फ्लॅटचा, 50पैकी 40 फ्लॅट्स विकल्या गेले आणि तिथं सोसायटीची स्थापना करायची आहे, तर काय प्रोसेस फॉलो करावी लागेल. तर डेव्हलपरला 50पैकी 60, आजच्या तारखेमध्ये 51, म्हणजे 26 ते 27 लोकांच्या सह्या लागतील त्या प्रस्तावावरती, मंजुरी लागेल, मगच त्या ठिकाणी सोसायटीची स्थापना होईल. आता आपण म्हणू की बिल्डर थोडे अतिहुशार आहेत. बिल्डरनी काय केलं की सगळे अधिकार आपल्याकडं राखीव तर ठेवायचे आणि त्याच्यासाठी अपार्टमेंट ॲक्टला प्रॉपर्टी सरेंडर करायची ठरवली. 50 फ्लॅटची स्कीम आहे. आता बिल्डरला काय करायचं आहे, 51% लोकांच्या सह्या पाहिजेत का, नाही. तर बिल्डरला स्वतःहून डीड ऑफ डिक्लरेशन रजिस्टर करायचं, ज्याला घोषणापत्र म्हणतो. हे घोषणापत्र कलम 2 नुसार रजिस्टर करता येतं. हे कोण रजिस्टर करू शकतो. एकतर ग्रँटर
ग्रँटरच्या ह्या व्याख्येमध्ये 2 लोकांचा समावेश होतो. एक तर जागा मालक, ज्यांची जागा आहे ते, किंवा मग जो माणूस तो प्रोजेक्ट डेव्हलप करतोय आणि पॉवर ऑफ अटर्नी होल्डर म्हणून काम करतोय जागा मालकांच्या वतीने, ते असे लोक ग्रँटर असतात. मग असं ग्रँटरनी केलेलं डीड ऑफ डिक्लरेशन कलम 2चं हे सर्व लोकांवर, बाकीच्या 50 लोकांवरती बंधनकारक होईल का? कायदा म्हणतो ॲब्सोल्युटली होणार नाही, होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. लोकांनी ॲक्सेप्ट करायला पाहिजे की नको. जसं सोसायटीच्या केसमध्ये मी सांगितलं 51% लोकांची मंजुरी पाहिजे, अपार्टमेंटच्या केसमध्ये अनफॉर्च्युनेटली नंबर आहे 5. मी जसं तिकडं टक्केवारी सांगितली, इकडं नंबर आहे. म्हणजे अपार्टमेंटच्या केसमध्ये जर का आता ह्या आपल्या ह्या प्रेझेंट एक्झाम्पलमध्ये आपण जे डिस्कस करतोय, 50 फ्लॅटची स्कीम आहे, ग्रँटरनी डीड ऑफ डिक्लरेशन कलम 2नुसार रजिस्टर केलं. 2नुसार रजिस्टर केल्यानंतर आता 50पैकी किती लोकांनी मंजुरी द्यायची? त्याला 5 लोकांनी मंजुरी द्यायची. म्हणजे का 5 लोकांनी मंजुरी कुठल्या स्वरूपामध्ये? डीड ऑफ अपार्टमेंट रजिस्टर करायचं. अपार्टमेंट डीड एकदा का रजिस्टर केलं की मग आता तिथं अपार्टमेंटचं स्टेटस हे कन्फर्म झालं. मग आपल्या मोफाचा कलम 10(2) सांगतो की एकदा का अशी प्रॉपर्टी सरेंडर केल्या गेली अपार्टमेंट ॲक्टला, त्या केसमध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करता येऊ शकत नाही. 1970चा हा कायदा. एक्सप्लॉयटेशनचं कारण आज आपल्या लक्षात एक आला असेल की तिथं जर का 51% टाकलं असतं, 60% टाकलं असतं कायदा लिहिताना, तर हा एक्सप्लॉयटेशन ह्या प्रमाणात घडलं नसतं. पण कायदा बनवणाऱ्याच्या डोक्यामध्ये हे गोष्टी पुढल्या आल्याच नाही. कायदा बनवणारा आपला निरसमानाने कायदा लिहित गेला की बाबा रे, ज्या ठिकाणी सोसायटी बनू शकत नाही आणि ज्या ठिकाणी कंपनी स्थापन करता येणार नाही, म्हणजे असे प्रोजेक्ट जे 10पेक्षाच्या कमी असतील किंवा 11पेक्षाच्या कमी असतील, अशा केसमध्ये तिथं अपार्टमेंट बनेल. आणि मग तिथं परत मेजॉरिटी प्रिन्सिपलमुळं 5 आकडा टाकला गेला. तिथं पर्सेंटेज वाईज हा टाकला गेला नाही. म्हणजे टक्केवारी आणि नंबरचा हा खेळ होता. आता आपण ह्याच्यामध्ये एक पार्श्वभूमीपर्यंत आलो की पुढं आपल्याला समजून घ्यावं लागेल की ह्याच्यामध्ये बदल झालेले आहेत. अगदी 2018, 19, 20, 21 ह्या सालामध्ये महाराष्ट्र शासनाने अमेंडमेंट्स केलेल्या आहेत अपार्टमेंट ॲक्टमध्ये. आणि मी जसं सांगितलं की एकदा का त्या 5 लोकांनी ॲक्सेप्ट केलं की नंतर त्या अपार्टमेंटचं स्टेटस कन्फर्म झालं, त्या केसमध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करणं शक्य नव्हतं होत, कारण की 10(2) खाली बाधा येत होती. मग जर करायचंच असेल तर करता कसं येऊ शकत होतं? तर ज्या कंडिशन टाकलेल्या होत्या, 1970चा जुना जो कायदा होता, जसं 2मध्ये सांगितलं डिक्लरेशन करून तुम्हाला प्रॉपर्टी अपार्टमेंट ॲक्टला देता येईल, त्याच्याच ओरिजिनल टेक्स्ट 14मध्ये सांगितलं की ऑल अपार्टमेंट ओनर्स, म्हणजे 50पैकी 50, एंट्री करायला 5, पण त्या कायद्यातनं बाहेर निघायचं असेल तर किती लोकांच्या सह्या लागतील, कन्सेंट लागतील? 50. म्हणजे 50पैकी 50 म्हणजे 100%, म्हणजे ऑल युनिट परचेसर किंवा अपार्टमेंट होल्डर्स ह्यांनी एकत्र येऊन असा जर एखादा घोषणापत्राचा लेख किंवा इन्स्ट्रुमेंट लिहिलं तर अपार्टमेंटमधनं बाहेर येता येऊ शकतं आणि मग त्याची संस्था स्थापन करता येऊ शकते. आता हा जो शब्द होता ऑल किंवा 100% आपण म्हणू, हा फक्त 2018मध्ये, बघा 2018मध्ये महाराष्ट्र शासनाला का करावं लागलं? आपण परत पार्श्वभूमी, कायदा समजण्यासाठी आपल्याला पार्श्वभूमी समजावी लागते. आम्हाला कायद्याचं जेव्हा म्हणजे शिकवण किंवा आम्ही लॉ कॉलेजमध्ये एक टॉपिक शिकतो, ज्युरिस्प्रुडन्स, सायन्स ऑफ लॉ म्हणलं जातं त्याला, की लॉ आहे पण लॉच्या मागे सायन्स आहे, ज्युरिस्प्रुडन्स आहे. त्याच्यामध्ये एक सोशल इंजिनिअरिंग म्हणून एक थेरी आहे की कायदा हा सोसायटीसाठी आहे. सोसायटी म्हणजे समाजासाठी आहे. सोसायटी म्हणजे आपली कोऑपरेटिव्ह सोसायटी नाही, समाज. कायदा हा समाजासाठी आहे आणि समाज हा कायद्यासाठी नाही. म्हणून जेव्हा जेव्हा समाजाच्या गरजा बदलतील तेव्हा तेव्हा कायद्याने आपली जी काही कात आहे ती बदललीच पाहिजे. कायदा बदलला पाहिजे, काट टाकली पाहिजे, तरच समाज कायद्याला फॉलो करेल. अदरवाईज त्या कायद्याला काही अर्थ राहणार नाही. म्हणून वेन द सोसायटी चेंजेस, लॉ मस्ट चेंज. अँड लॉ इज नॉट फॉर द सोसायटी अँड सोसायटी इज नॉट फॉर द लॉ, बट द लॉ इज फॉर द बेटरमेंट ऑफ द सोसायटी. आता ह्याच प्रिन्सिपलचा अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2018मध्ये एक दुरुस्ती केली. 18मध्ये हे तर म्हणणं योग्य नव्हतं. तेव्हा लिहिणाऱ्या सरस निरसमानाने जे काही कायदा लिहिला गेला त्याचं एक्सप्लॉयटेशन झालं आहे आणि आत्तापर्यंत जे काही एक्सप्लॉयटेशन झालं आहे ते सर्व चुकीचं आहे आणि आम्ही आता ते सगळं स्क्रॅप करतो आहे. असं करणं शक्य नव्हतं. म्हणून 2018मध्ये ही अमेंडमेंट करण्यामागचा उद्देश हा होता की आता 70 सालापासून 71 सालापासून 2018पर्यंत असे बरेच महाराष्ट्रामधल्या प्रोजेक्ट्स आले ज्यांची रिडेव्हलपमेंट पेंडिंग होती. रिडेव्हलपमेंटला
अडचणी येत होत्या, टायटलला अडचणी येत होत्या, बिल्डिंग पडायला झालेली होती. ते पडलेली बिल्डिंग नवीन बांधण्यासाठी, नवीन डेव्हलपर अपॉइंट करण्यासाठी देखील जुन्या जागा मालकांची, जुन्या बिल्डरची कन्सेंट लागायची, कारण की ते अपार्टमेंट ॲक्ट खाली होतं. म्हणून महाराष्ट्र शासनाने सांगितलं आता आम्ही काही सगळे पूर्ण कायद्यातले दुरुस्त्या करणार नाही. 3 कलम मेन ह्याच्यातले दुरुस्त केले. त्यातले आज आपल्या टॉपिकच्या अनुषंगाने फक्त 2 कलम आपण डिस्कस करणार आहोत. त्यातला पहिला कलम दुरुस्त केला गेला तो म्हणजे कलम 6 मध्ये दुरुस्ती केली, 6A टाकला आणि सांगितलं की रिडेव्हलपमेंटच्या केसमध्ये आता ऑल अपार्टमेंट ओनर्सची गरज नाही, तर मेजॉरिटी अपार्टमेंट ओनर्स हा ठराव अपार्टमेंटच्या कंडोमिनियमच्या बॉडीमध्ये घेऊन दुरुस्तीचा ठराव पास करून रिडेव्हलपमेंटला जाऊ शकतात. दुसरी दुरुस्ती केल्या गेली ती आहे कलम 14 मध्ये. आता पहिला ओरिजिनल 70चा कलम काय होता तो समजून घेऊ. सगळे ऑल अपार्टमेंट ओनर्स टुगेदरली कॅन विड्रॉ द प्रॉपर्टी. आता का 14 आहे तर आपल्याला अपार्टमेंटमधनं बाजूला निघायचं आहे, बाहेर यायचं आहे, तिथं सोसायटीची स्थापना करायची आहे. मग अशा केसमध्ये 14 कलम जो सांगतो ओरिजिनल टेक्स्टमधला की सर्व लोक म्हणजे ऑल अपार्टमेंट ओनर्स, आपल्या प्रेझेंट एक्झाम्पलमध्ये 50 पैकी 50 लोकांच्या सहीची गरज होती. आता पूर्ण न बदलता ऑल शब्द महाराष्ट्र शासनाने काढून टाकला आणि अमेंडमेंटमध्ये टाकला आता मेजॉरिटी ऑफ दी अपार्टमेंट होल्डर्स. मेजॉरिटी हा शब्द टाकल्यामुळे बदल काय झाला, जी 50ची फिगर होती ती डायरेक्ट आता 26वर आली, 51% आली. म्हणजे आता बहुमताने देखील अपार्टमेंटमधनं विड्रॉ केलं जाऊ शकतं आणि अपार्टमेंटचं देखील काय होऊ शकतं, सोसायटीमध्ये कन्व्हर्जन होऊ शकतं. आता सर्वात एक महत्त्वाचा प्रश्न असेल सर्वांच्या मनातील, वकील साहेब सगळ्यात आपण हे डिस्कशन तर करतोय की अपार्टमेंटमधनं निघायचं आहे, अपार्टमेंटमधनं एक्सप्लॉयटेशन होतं, पण अपार्टमेंट राहिलं तर प्रॉब्लेम काय, अपार्टमेंटमध्ये आणि सोसायटीमध्ये काय फंडामेंटल डिफरन्स आहे. बरेच डिफरन्स आहेत. त्यातला सगळ्यात पहिला आपण डिफरन्स समजून घेऊया मालकीच्या संदर्भातला. आता अपार्टमेंट जर बघितलं आपण आणि सोसायटी जर पाहिली किंवा कंपनी पाहिली तर एक लक्षात घ्या की एक असतो ह्युमन बिईंग, माणसाचं नैसर्गिक अस्तित्व, जे ह्युमन बिईंगचं अस्तित्व असतं दॅट इज बाय व्हर्च्यू ऑर अ प्रोसेस ऑफ दी नेचर. नैसर्गिक कृतीतनं ॲनिमल, व्यक्ती जे अस्तित्वात येतात त्याला आपण ह्युमन बिईंग, ॲनिमल बिईंग म्हणतो. आता लीगल बिईंग पण असतात किंवा त्याला आपण कॉर्पोरेट एंटिटी म्हणतो. हे कशाने अस्तित्वात येतात तर हे कायद्याच्या एक्झिस्टन्समुळं ती जी कॉर्पोरेट एंटिटी अस्तित्वात येते त्यापैकी एक म्हणजे कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे, दुसरी आहे कंपनी. मग अपार्टमेंट असोसिएशन जे आहे ह्याला कॉर्पोरेट एंटिटी म्हणता येईल का, म्हणता नाही येणार. आता ह्याच्यासाठी एक अजून आपण लेमॅनमध्ये समजून घेऊया. कॉर्पोरेट एंटिटी म्हणजे काय, जसं की कंपनी आहे, एखादी प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक कंपनी असेल, डायरेक्टर येतील जातील, शेअर होल्डर येतील जातील, कंपनी कायमस्वरूपी राहते. कंपनीचं स्वतःचं अस्तित्व असतं जसं माणसाचं अस्तित्व आहे. कंपनीचं स्वतःचं अस्तित्व असतं, स्वतःचं सील असतं, कंपनी स्वतः काम करते, ते काम स्वतः ती बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मार्फत काम करते. तसं आपली कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. जर आपण पूर्ण शब्द वाचले, कुठलीही सोसायटी असेल XYZ कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, म्हणजे ही कायदेशीर व्यक्ती आहे. ही कायदेशीर व्यक्ती अस्तित्वात आलेली आहे, ज्याचे प्रमोटर्स किंवा शेअर होल्डर्स जे आहेत ते फ्लॅट पर्चेसर किंवा शॉप पर्चेसर्स आहेत, ह्यांची शेअर होल्डिंग आहे. त्या स्वतः त्या एंटिटीला स्वतःच्या नावाने मालकी असण्याचाही अधिकार आहे. जसं विद्यापीठाचं कंपनीचं सील असतं तसं स्वतःचं सील, एम्बोज सील असण्याचा देखील अधिकार हा आपल्या कंपनीला जसं आपल्या हाऊसिंग सोसायटीला आहे. मग अपार्टमेंट कंडोमिनियम कायदेशीर अस्तित्वात किंवा कायदेशीर व्यक्ती आहे का, उत्तर आहे नाही. अपार्टमेंट कंडोमिनियम ही अरेंजमेंट आहे. अरेंजमेंट कशासाठीची आहे, ती अस्तित्वात ह्याच्यासाठी आणलेली आहे की हे जे काही 5-10 लोक आहेत ज्यांनी ह्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट्स आणि शॉप्स घेतलेत, आता ह्यांनी एकत्र यायचे आणि हा जो बिल्डिंगचा पूर्ण देखभालीचा खर्च असेल किंवा ह्याच्या बेटरमेंटसाठी ज्या गोष्टी करायच्या त्या करायच्यात. मालकी घ्यायची आहे का, मालकी घ्यायची नाही. मग मालकी कुणाकडे राहील. आपण एक पहिलं एक्झाम्पल समजून घेऊ की सोसायटी झाली रजिस्टर, 51% लोकांनी सह्या दिल्या. 51% लोकांच्या सह्या झाल्याच्या नंतर सोसायटीने सर्वांना शेअर सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट केले, सगळे शेअर होल्डर झाले जेवढे काही फ्लॅट पर्चेसर होते. मग अल्टिमेटली जी जागा आहे, जी जागा मालकाच्या मालकीची होती आणि त्याच्यावरचं स्ट्रक्चर जे होतं ते डेव्हलपरच्या मालकीचं होतं, फ्लॅट वजा करता ते कुणाच्या नावाने कन्वे होईल, ट्रान्सफर होईल, मालकी हस्तांतरित होईल, तर सोसायटीच्या नावाने हस्तांतरित होईल. कुठल्या डॉक्युमेंटनी होईल, कन्व्हेन्स डीड बिल्डरनी करून दिली तर, बिल्डरने नाही करून दिली आणि सोसायटीच्या मेंबरने स्वतः करून घेतली तर डीम कन्व्हेन्स. आता अपार्टमेंटच्या बाबतीमध्ये
अपार्टमेंटच्या बाबतीमध्ये डेव्हलपरने डीड ऑफ डिक्लेरेशन केलं, 5 लोकांनी, आपण जसं डिस्कशनमध्ये मगास उल्लेख केला की 5 लोकांनी डीड ऑफ डिक्लेरेशन करून त्याला ॲक्सेप्ट केलं. मग ॲक्सेप्ट केल्यानंतर बाकीच्या 45 लोकांनी डीड ऑफ डिक्लेरेशन केलं काय नाही केलं काय ते बाइंडिंग राहिलं. मग आता मालकी जे काही XYZ अपार्टमेंट कंडोमिनियम आहे त्यांच्या नावाने ट्रान्सफर होईल का? ट्रान्सफर होणार नाही. मग तुम्हाला नक्की एक आपण सुजाण नागरिक म्हणून वकिलांना नेहमी प्रश्न विचारला पाहिजे, कुठल्या कलमात हे लिहिलेलं आहे, कुठल्या कायद्याच्या तरतुदीत लिहिलं आहे तुम्ही जे सांगताय आम्हाला? हे कायद्याच्या कलम 6 अपार्टमेंट्स ॲक्टमध्ये लिहिलेलं आहे की जे काही हे सगळे जे प्रोजेक्टमधल्या गोष्टी आहेत ह्या इन कॉमन ओन करतील, म्हणजे सामायिकरित्या मालकीचे राहील. कुणाच्या मालकीचे राहतील? जे काही फ्लॅट पर्चेसर्स आहेत ते. आणि कशा स्वरूपात राहतील? तर ते पर्सेंटेजच्या स्वरूपामध्ये राहतील, ज्याला करेक्ट शब्द अपार्टमेंट ॲक्टमध्ये जो वापरला गेलेला आहे आम्ही त्याला जे वापरतो UDS, अनडिवायडेड शेअर इन द कॉमन फॅसिलिटीज अँड द अमेनिटीज अँड द कॉमन एरियाज. हा UDS कुठं डिफाईन होतो? डीड ऑफ डिक्लेरेशनमध्ये. आणि अपार्टमेंटच्या इंडेक्स 2मध्ये जर पाहिला, अमुक अमुक सदनिका व सर्व सामायिक सुखसुविधा जमिनीमध्ये अमुक अमुक टक्के मालकी सहित, म्हणजे जी मालकी ऑलरेडी आपल्या प्रेझेंट एक्झाम्पलमध्ये 50 लोकांना डिस्ट्रीब्यूट करून दिलेली आहे ती सेम मालकी अपार्टमेंट असोसिएशनच्या नावे कन्वे होत नाही. म्हणजे अल्टिमेट ऑब्जेक्ट जे आहे अपार्टमेंटच्या केसमध्ये कधी देखील अपार्टमेंट असोसिएशन त्या जागेची किंवा त्या स्ट्रक्चरची मालक बनत नाही. ती मालकी पर्सेंटेज वाईज डिवाईड करून दिलेली असते प्रत्येक गाळेधारक किंवा फ्लॅट्सधारकांमध्ये. आता बरेच लोक जे आहेत, आपण 2 विचार करतो, एक विचार असतो समाजाचा, एक असतो स्वतःचा. आता स्वतःचा विचार करण्याची जर वृत्ती आपण ह्या संदर्भामध्ये लक्षात घेतली, मग मला काय अडचण आहे, मला तर 2% 1% मालकी मिळालेली आहे, बाकीच्यांना मिळू नाही मिळू मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे, मग मी कशाला अट्टास करू अपार्टमेंट आणि सोसायटी याच्या, मला तर टक्केवारी मिळाली आहे. अशा केसमध्ये आम्ही एक नक्की प्रश्न विचारतो, साहेब मालकी तर मिळाली आहे, मालकीचा अल्टिमेट ऑब्जेक्ट काय असतो? आता तुम्ही एक आपण मेजॉरिटी तर पुण्यामध्ये जे फ्लॅट्स विकत घेतो, फ्लॅट रिसेलमध्ये किंवा बिल्डरकडनं विकत घेतल्या की लगबगीने आपली सर्वांची घाई असते. काय काय घाई असते? पहिली घाई असते सोसायटीचा रेकॉर्ड, तिथं सोसायटी असेल तर आपलं नाव लागावं, म्हणजे ट्रान्सफर ऑफ मेंबरशिप. दुसरी घाई असते गॅसचं कनेक्शन, लाईट बिल, ह्याच्यावरती जुन्या मालकाचं नाव डिलीट करा, आपलं नाव लावा. आणि पुढली असते महानगरपालिकेत अर्ज द्यायचा आणि टॅक्स डिपार्टमेंटला आपलं नाव लावून घ्यायचं. आता जर का ही घाई आपण करतो, अशी जर का एखाद्या माणसाने ॲग्रिकल्चर जमीन, जे काही ग्रामीण भागातले लोक पार्श्वभूमी माहिती असेल, खरेदी खत झालं की लगबगीनं महिन्याभराच्या आत 7/12वरती नाव लावून घेतात. 7/12वरती नाव लावायच्या प्रोसेस किंवा 7/12चा हा जो दस्ता आहे त्याला कायदेशीर भाषेमध्ये रेकॉर्ड ऑफ राईट्स असं म्हणलं जातं. असा रेकॉर्ड ज्याच्यामध्ये लोकांचे अधिकार किंवा अधिकारासंदर्भातल्या बाबींचा उल्लेख लिहिलेला असतो त्याला रेकॉर्ड ऑफ राईट्स म्हणलं जातं. ते रेकॉर्ड ऑफ राईट्स कुठले कुठले? पहिला रेकॉर्ड ऑफ राईट्स झाला 7/12 प्रॉपर्टी कार्ड, आणि सोसायटीचा रेकॉर्ड ऑफ राईट्सचा पार्ट म्हणजे सोसायटीचं शेअर सर्टिफिकेट. मग अल्टिमेट ऑब्जेक्ट काय आहे? नाव लावून घेणं. मग ह्या केसमध्ये जिथं 2% मालकी दिली आहे सर्व सामायिक जागेमध्ये, 2%ला 7/12ला नाव लागतं का? महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966चा जो कायदा आहे त्यानुसार टक्केवारीमध्ये अजून आपल्याकडं असे नाव लावायची प्रोव्हिजनच नाही आहे. कशा कशामध्ये 7/12ला नाव लागतं? तुम्ही जेवढे म्हणजे ज्यांनी 7/12 पाहिलं असेल, 7/12तलं तुम्ही कब्जेदार सदरी बघितलं तर 3 प्रकारे नाव लागतं. पहिलं नाव लागतं पूर्ण क्षेत्र एकाचं असेल तर एकाचं, भाऊबंधूंची जर वाटणी असेल तर सामायिकात नाव लागतं, आणि तिसऱ्या पद्धतीने नाव लागतं आनेवारीमध्ये. 4आने हिस्सा, 12ने हिस्सा आनेवारी पद्धत आहे, ह्यानुसार नाव लावलं जातं. टक्केवारीत नाव लावायचं कुठलाही प्रावधान नाही किंवा कुठलाही ऑप्शन नाही. त्यामुळं अल्टिमेटली रेकॉर्ड ऑफ राईट्स 7/12 किंवा त्या प्रॉपर्टीच्या मालकी संदर्भामध्ये त्या जागा मालकाचा आणि डेव्हलपरचे अधिकार हे कायमस्वरूपी अस्तित्वात राहतात अपार्टमेंटच्या केसमध्ये. आता ह्या केसमध्ये सोसायटी जर पाहिली आपण, कन्व्हेन्स झालं, कन्व्हेन्सनुसार तो प्लॉट पीस ऑफ पार्सल जर कन्व्हेन्स झालेला आहे सोसायटीच्या नावाने, डीम कन्व्हेन्स झाले किंवा कन्व्हेन्स झाले, तर 7/12ला काय मेंबरचे नाव लागणार आहेत का? नाही. 7/12ला अमुक अमुक सहकारी गृहरचना संस्था ह्याचंच नाव लागणार आहे, आणि बाकीच्या मेंबर्सला हे फक्त शेअर सर्टिफिकेट मिळणार आहे. तर पहिला ब्रॉड डिफरन्स जो आहे तो आहे मालकी संदर्भातला. आता असेही उतारे मुंबईमध्ये म्हणा किंवा पुण्यामध्ये मी पाहिलेले आहेत, कोथरूड भागात पाहिलेले आहेत की जे रेकॉर्ड ऑफ राईट्स आहेत
7/12 म्हणू आपण, 7/12 म्हणण्यापेक्षा प्रॉपर्टी कार्ड, ज्याच्यामध्ये सामायिकामध्ये सर्वांचं 10पेक्षा जर कमी असतील अपार्टमेंट तर सर्व जेवढे होल्डर्स आहेत, म्हणजे 10 लोकांचे 9 लोकांची सदनिकाचा प्रोजेक्ट आहे तर 9 लोकांचे नाव लागलेले आहेत. पण 9 किंवा 10पेक्षा जास्त अपार्टमेंटच्या बाबतीमध्ये नाव लागलेला रेकॉर्ड आज तागायत मी पाहिलेला नाही. आणि ह्याच्या आधी ज्या ठिकाणी अर्ज केलेले आहेत त्या ठिकाणी देखील तलाट्यांनी ह्याच्यावरती नाव लावून घेण्यासाठी कम्प्लिटली डिनायल दिलेला आहे, कारण की टक्केवारीमध्ये मालकी दिलेली आहे. आणि अपार्टमेंट असोसिएशन इथं मालक नाही आहेच. अपार्टमेंट असोसिएशन ही असोसिएशन आहे, ही एक जी काय आहे संघटना आहे. हे सर्व लोक एकत्र आलेले आहेत फॉर मेंटेनन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रोजेक्ट. हा पहिला ब्रॉड डिफरन्स आहे. दुसरा येऊया, फार आज सध्या ज्वलंत आहे विषय, जेवढ्या क्वेरीज येतात तो आहे मेंटेनन्स. आता आपण बऱ्याच जणांना पहिलं तर अपार्टमेंट कंपनी किंवा सोसायटी ह्यापैकी तिन्हीचा डिफरन्स काय हाच माहीत नसतो. असते अपार्टमेंट तरी सांगितलं जातं आमच्या सोसायटी आमच्याकडनं चुकीचा मेंटेनन्स लावते, किंवा असते सोसायटी पण सांगितलं जातं आमचे अपार्टमेंट असोसिएशन आमच्याकडनं चुकीचा मेंटेनन्स लावते. तर पहिलं मित्रांनो सगळ्यात क्लिअर समजून घेणं गरजेचं आहे, हे तिन्हीही ऑर्गनायझेशन सेपरेट आहेत. ह्या तिन्हीच्याही मेंटेनन्स लावण्याच्या पद्धती ह्या सेपरेट आहेत. ह्या तिन्हीचाही एकमेकांशी कुठलाही संबंध नाही. अपार्टमेंटच्या केसमध्ये मेंटेनन्स जो आहे तो वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट होतो आणि सोसायटीच्या केसमध्ये तो वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट होतो. आता ह्यात अजून मी भार म्हणू आपण की एक बघा, कायद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते शब्द किंवा वाक्यप्रचार. आपण एखाद्या गोष्टीला जे काही संबोधतो हे फार महत्त्वाचं असतं, आणि जे काही मेजर कन्फ्युजन क्रिएट होतं की त्या गोष्टीला संबोधण्यावरनं कन्फ्युजन क्रिएट होतो. माझ्याकडे बऱ्याच काही वर्षांपूर्वी सर व्हॉट्सॲपवरती माझ्या एका पक्षकारांनी फॉरवर्ड केला आणि सांगितलं की वकील साहेब हे बघा, टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक बातमी आलेली आहे की अमुक अमुक सोसायटीला पुण्याच्या कॉपरेटिव्ह कोर्टाने काय म्हणू आपण स्लॅप केलं, मराठी त्यांना झापाडलं ह्या गोष्टीसाठी की तुम्ही जो काही मेंटेनन्स चार्जेस लावत होता स्क्वेअर फीट वाईज ते चुकीचे होते, तसे न लावता तुम्ही समान लावले पाहिजे. पण तुम्ही तर आम्हाला सांगितलं होतं की जी काही स्कीम आहे हाऊसिंग सोसायटीमध्ये ती तर वेगळीच आहे. मग मी ती जी काही त्यांनी मला पाठवलेली न्यूज आयटम होतं ते पाहिलं, त्याच्यात क्लिअर होतं की कॉपरेटिव्ह कोर्टाने चुकीचा मेंटेनन्स लावण्याबद्दल अमुक अमुक सोसायटीला फटकारे मारले, अशी ती न्यूज आयटम होता. मग आउट ऑफ क्युरियोसिटी मी त्या पूर्ण केसचा रेकॉर्ड काढला म्हणजे की आपल्या सर्वांना माहिती असेल कोर्टामध्ये जे काही प्रोसिडिंग्स चालू असतात हा सर्व पब्लिक डॉक्युमेंट्स म्हणल्या जातं. म्हणजे कुणीही माणूस, कुठलाही सामान्य नागरिक देखील एक अर्ज करून त्याच्या नकला मागू शकतो. फक्त तुम्हाला हे ओथवर लिहून द्यावं लागतं की तुम्हाला ती नक्कल कशासाठी पाहिजे, अभ्यासासाठी पाहिजे किंवा दुसऱ्या काही कामांसाठी, रिसर्चसाठी. म्हणून कोर्टाचा रेकॉर्डचा जर पार्ट पाहिला तर त्याच्यामध्ये कोर्टाने ऑर्डर अशी केलेली होती की सोसायटी ज्या पद्धतीने जे काही आपण म्हणू सर्व्हिस चार्जेस किंवा सेवा शुल्क लावती आहे, हे सेवा शुल्क समान लावलं पाहिजे, ते स्क्वेअर फीट वाईज लावलं नाही पाहिजे. समान म्हणजे सेवा शुल्क आणि मेंटेनन्स ह्या दोन्हीमध्ये इथं गल्लत झाली आणि जो मेसेज होता तो चुकीच्या पद्धतीने गेला. आता सध्या एक हायकोर्टाचं एक बरंच आपल्या पुण्याच्याच केसच्या संदर्भातलं एक रिट पिटिशनचा निकाल आहे. तो निकाल असा आहे की पुण्यामध्ये पर्वती भागामध्ये ट्रेझर पार्क म्हणून एक अपार्टमेंट असोसिएशन आहे. त्या अपार्टमेंट असोसिएशनच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाने मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये एक फायनल निकाल दिलेला आहे. त्या निकालासंदर्भामध्ये देखील बऱ्याच पद्धतीच्या अशाच रूमर्स किंवा मिसअंडरस्टँडिंग पसरत आहेत. तर आपण सगळ्यात ह्या निकाल बाकीचे काही व्हिनस कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हाऊसिंगच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा मेंटेनन्स कॉमन लावला पाहिजे का स्क्वेअर फीट वाईज लावला पाहिजे या संदर्भामध्ये ओपिनियनसाठी किंवा ब्लॉगमध्ये वाचण्यात येतं. पहिलं समजून घेऊया दोन्हीमध्ये, तिन्हीमध्ये, कंपनीमध्ये, अपार्टमेंटमध्ये आणि सोसायटीमध्ये मेंटेनन्स कसा लावला जातो. सगळ्यात पहिलं समजून घेऊ अपार्टमेंट. अपार्टमेंटचा मी सांगितलं तुम्हाला, अपार्टमेंट असोसिएशन कधीही मालक बनू शकत नाही आणि ज्या कॉमन गोष्टी आहेत, कॉमन ॲम्युनिटीज फॅसिलिटीज आहेत, हे सर्व सामायिकरित्या कलम 6 सर्वांच्या मालकीच्या असतात. आता त्याच अपार्टमेंट ॲक्टच्या कलम 10 म्हणलेलं आहे अपार्टमेंटच्या खर्चासाठी, अपार्टमेंटच्या प्रॉफिटसाठी, अपार्टमेंटच्या लॉसेससाठी जे UDS आहे अनडिवायडेड शेअर. आता मालकी तर सामायिकात आपण जी म्हणली टक्केवारीत आहे. समजा मी 2% मालक आहे तर जो खर्च आहे पूर्ण 10,000 खर्च किंवा 1,00,000 खर्च होत असेल तर माझं उत्तरदायित्व हे आहे 2,000चं. म्हणजे जेवढा माझा UDS तेवढा मला मेंटेनन्स देणं लागेल, तेवढ्या खर्चाची जबाबदारी माझी आहे अपार्टमेंटच्या बाबतीमध्ये.
आता UDS हा कशावरनं ठरतो हा डेफिनेटली एक वेगळा टॉपिक किंवा आपण वेगळ्या लेक्चरचा पार्ट राहील. आजच्या टॉपिकशी रिलेटेड आपण जाऊ. UDS म्हणजे ज्या कॉमन ह्याच्यामध्ये दिलेलं मालकीचं पर्सेंटेज हा UDS. कुणाचा फ्लॅट 1 BHK असेल तर डेफिनेटली त्याचं UDS कम्पेअर टू 2 आणि 3 BHK कमी असणार. आणि कुणाचा जर पेंटहाऊस असेल तर कम्पेरेटिव्ह 1 BHK 2 आणि 3 BHK त्या पेंटहाऊसचं UDS हे जास्त असेल. म्हणजे हा UDS जो आहे हा ऑलवेज कपल्ड किंवा आपण त्याला म्हणू हा फ्लॅटच्या एरियासोबत लिंक केलेला असतो. आणि जेवढा UDS तेवढी मेंटेनन्सची लायबिलिटी. म्हणजे टोटल मेंटेनन्स डिवायडेड बाय दी n नंबर ऑफ दी पर्सेंटेज जे काही UDS आहे ते अपार्टमेंटच्या बाबतीमध्ये लागू होतं. आता हाच जो निकाल आहे उच्च न्यायालयाचा ट्रेझर पार्कमध्ये मी जे सांगितलं हाच एलोबरेट करतो कलम 10ला. निकाल बराच मोठा आहे, वेगवेगळ्या त्यांनी ज्युरिडिक्शनल पार्ट, कॉपरेटिव्हच्या रजिस्ट्रारच्या ऑथॉरिटी ह्याच्यावर गेलेत. आपण त्या निकालाचं विश्लेषण आजच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये न जाता फक्त एवढ्याच अनुषंगाने करणार आहोत. कलम 10ला उच्च न्यायालयाने इंटरप्रिट केलेलं आहे. उच्च न्यायालय हे सांगतं अपार्टमेंटच्या केसमध्ये, अपार्टमेंट कंडोमिनियमच्या केसमध्ये मेंटेनन्स हा एरियाप्रमाणे म्हणजे UDS प्रमाणे लावायचा. त्याच्या व्यतिरिक्त समान पद्धतीने लावायचा नाही. जर सर्वांचंच UDS समान असेल तर सर्वांना समान लागेल. कुणाचं कमी किंवा कमी जास्त असेल तर मेंटेनन्स त्या पद्धतीने लागेल. आता आपण येऊया मेन आपल्या कॉपरेटिव्ह सोसायटीकडे. कॉपरेटिव्ह सोसायटीकडं बऱ्याच वेळा डिस्कशनसाठी किंवा मी सोसायटीचे जे काही ओपिनियन्स ह्याच्या आधी दिलेले आहेत मेंटेनन्सच्या बाबतीत, एक 2 बाजू ओपिनियन काय असतात की जेव्हा 2 मत आणि दुमत असे 2 मत किंवा विरोधी मत तयार होतं तेव्हा कायदेशीर सल्ल्याची गरज पडते. तर जेव्हा असे 2 मत येतात आमच्याकडं, आता ज्यांचा फ्लॅट छोटा आहे त्यांचं हे प्रकर्षाने मत असतं की वकील साहेब मेंटेनन्स हा एरियाप्रमाणे लागला पाहिजे. आणि ज्यांचा फ्लॅट मोठा आहे त्यांचं प्रकर्षाने मत असतं की हा समान लागला पाहिजे. आता ह्यासाठीचे एक लॉजिक्स पण दिलेले असतात. लॉजिक्स म्हणजे आता का समान लावला पाहिजे आणि का स्क्वेअर फीट वाईज लावला पाहिजे. तर प्रत्येकजण आपले आपले आर्ग्युमेंट्स देत असतात. आर्ग्युमेंट्समध्ये हे सांगितलं जातं बल्ब काय आमच्या एरियाप्रमाणे लावलेला आहे का, बल्ब तर समान लावला आहे. त्यानंतर जे काही सिक्युरिटी करते आहे ती सिक्युरिटी काय आमच्या फ्लॅटकडे जास्त, आमच्या गाडीकडे जास्त लक्ष देते आहे आणि 1 BHK वाल्यांच्या गाडीकडे कमी लक्ष देते आहे का, ती तर समान पद्धतीने येते आहे. पाऊस पडतो आहे सर्वांना समान मिळतो आहे. आता जर ह्या गोष्टी सगळ्या समान असतील तर मग मेंटेनन्सही समान ठेवा ना. आणि एरिया वाईज ह्यांचं म्हणणं असतं आमच्या फ्लॅटची रेट कमी आहे, आम्ही घेतलं आहे, छोटा फ्लॅट होता, अफोर्डेबल हाऊसिंग होती. आता त्याच्यामध्ये त्यांचे मोठे पेंट हाऊसचा त्यांचे पूर्ण ते एरिया जास्त वापरत आहेत. त्या एरिया जास्तच्या कम्पेरेटिव्हमध्ये त्यांची मालकी जास्त आहे, त्यांच्याकडे जी काही आहे होल्डिंग जास्त आहे. मग ह्या केसमध्ये त्यांच्या जास्त अतिरिक्त फ्लॅटचा भार आम्ही का उचलायचा. मग असे जे आर्ग्युमेंट्स होतात एरिया वाईज आणि ह्याच्यामध्ये तर आपल्याला सगळ्यात ह्याचं उत्तर शोधून घ्यावं लागेल. पहिलं म्हणजे आपले बायलॉज काय सांगतात. तर बायलॉजचे आपल्याला आज समजून घ्यायचं आहे की बायलॉजमध्ये मेंटेनन्स हा जे शब्द आपण वापरला असं मेंटेनन्स शब्द मित्रांनो बायलॉजमध्ये नाही आहे. बायलॉजमध्ये जे काही कॉन्ट्रीब्युशन किंवा फंड्स आहेत आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की बायलॉ 5मध्ये सांगितलेले आहेत संस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट. संस्था का अस्तित्वात आली किंवा ती कायदेशीर बॉडी जी आहे लिगल एंटिटी आहे ती अस्तित्वात का आली. पहिला उद्देश आहे ट्रान्सफर ऑफ ओनरशिप कन्व्हेन्स करून घेणे. त्यातला वन ऑफ द इम्पॉर्टंट जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट हा आहे टू कलेक्ट द फंड्स फ्रॉम दी प्रमोटर्स मेंबर्स ऑफ द सोसायटी जे सोसायटीच्या बेटरमेंटसाठी किंवा रिपेअर आणि मेंटेनन्ससाठी वापरता येईल. असे फंड क्रिएशन करण्याचं वन ऑफ द ऑब्जेक्ट आहे. आता असे फंड्स क्रिएट कुठं कुठं होतात तर आजच्या टॉपिक संदर्भात आपण 3 फक्त याच्यात समजून घेऊ. मेंटेनन्स हा शब्द वापरलेला नाही, फंड्स क्रिएशन. तर फंड्स कुठल्या कुठल्या टाईपचे क्रिएट केल्या जाऊ शकतात. तर पहिला फंड जो आहे बायलॉ 13मध्ये सांगितलेला आहे. बायलॉ नंबर 13मध्ये परत 2 टाईपचे फंड्स आहेत. एक आहे सिंकिंग फंड आणि दुसरा आहे रिपेअर मेंटेनन्स फंड. अजून मेजर रिपेअर आहेत त्याच्यात पुढं, पण जे काही रेग्युलर लागणारे फंड्स आहेत हे 2 सिंकिंग फंड आणि मेजर रिपेअर फंड्स. बायलॉ 13 सांगतो सिंकिंग फंड हा सेविंग आहे. सोसायटीने मॅन्डेटरी हे पैसे फिक्स डिपॉझिट्समध्ये ठेवायचेत. लाँग टर्ममध्ये जेव्हा केव्हा सोसायटीला मोठा कुठला खर्च लागेल तेव्हा हा सिंकिंग फंडचा पैसा FD मोडून जनरल बॉडीच्या परमिशननी युटिलाइज केला जाऊ शकतो. हे कायमस्वरूपी सेविंगमध्ये राहणारे पैसे आहेत. अपार्टमेंटमध्ये असे कुठलेही सिंकिंग फंड करण्याची गरज नाही किंवा कायद्यात लिहिलेलं नाही.
मग हा सिंकिंग फंड किती असला पाहिजे, समान असला पाहिजे का नाही? बाय लॉ 13 मध्ये सांगितलेले जे 2 फंड्स आहेत किंवा तिसरा फंड्स असेल, इट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन द एरिया ऑफ द फ्लॅट्स किंवा एरिया ऑफ द युनिट्स. त्याच्यात असं सांगितलेलं आहे, पहिलं सिंकिंग फंड किती पाहिजे, तर सिंकिंग फंड हा पर ॲनम 0.25% मिनिमम बेस अपॉन द कन्स्ट्रक्शन कॉस्ट ऑफ दॅट फ्लॅट. जो काही तो फ्लॅट बांधण्यासाठीची कन्स्ट्रक्शन कॉस्ट लागलेली आहे त्याच्या मिनिमम पर ॲनमच्या हिशोबाने 0.25% पाहिजे. त्याचा पुढं एक्सटेन्शन सांगतं बाय लॉ 13चं की हा 0.25 जो आहे तो वाढल्या पण जाऊ शकतो. जनरल बॉडी ह्याला 1% 2% देखील केल्या जाऊ शकते, गरजेनुसार हा वाढल्या जाऊ शकतो, पण मिनिमम हा 0.25% पाहिजे कन्स्ट्रक्शन कॉस्ट. आता ही कन्स्ट्रक्शन कॉस्ट कशी काढायची, कारण की आपला दुसरा जो फंड आहे रिपेअर अँड मेंटेनन्स फंड, हा देखील कमान किती पाहिजे, तिकडं 0.25%, रिपेअर अँड मेंटेनन्स फंड हा 0.75% मिनिमम. मॅक्झिमम जनरल बॉडी हा 5%, 1%, 2% गरजेप्रमाणे प्रत्येक सोसायटीच्या ते वाढवू शकते. आता हे 2 फंड्स जे आहेत हे फ्लॅटच्या साईजप्रमाणे किंवा फ्लॅटच्या एरियाप्रमाणे किंवा कॉस्ट ऑफ द फ्लॅटप्रमाणे कॅल्क्युलेट केले जातात. तर आता ही कॉस्ट काढायची कशी, ही कॉस्ट काढणार कोण, हे 2 फार महत्त्वाचे प्रश्न येतात. आता पहिली म्हणजे ही कॉस्ट काढायची कुणी, तर सोसायटीची सर्टिफिकेट घ्यायचं आर्किटेक्टकडनं. जो आर्किटेक्ट एकतर बिल्डरचा असेल किंवा तो आर्किटेक्ट जो आहे सोसायटी अपॉइंट करेल. असा आर्किटेक्ट तुम्ही ज्या एरियामध्ये तुमची सोसायटी आहे त्याच्या महानगरपालिका, नगर परिषद ह्यांच्या पॅनलवरती असले पाहिजेत. अशांकडनं सर्टिफिकेट आपल्याला घ्यायचं आहे कन्स्ट्रक्शन कॉस्टचं. मग आता आर्किटेक्ट साहेबांना वाटलं कन्स्ट्रक्शन कॉस्ट द्यायची, तर त्याच्यासाठीचे 2 सोर्स आहेत मित्रांनो. पहिला सोर्स आहे की डेव्हलपरने ट्रू व्हॅल्यू डिस्क्लोज करायची. दरवर्षी हे सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही. ज्या दिवशी बिल्डिंगचं लास्ट OC आलेलं आहे, कंप्लिशन आलेलं आहे, त्यावेळी बांधकामाचा जो काही कन्स्ट्रक्शनचा कॉस्ट होता तो आर्किटेक्टचा व्हेरीफाय करायचा आहे, तीच कॉस्ट कॅरी फॉरवर्ड होईल. म्हणून जनरल बॉडीला प्रावधान दिलेलं आहे की तुम्ही ते पर्सेंटेज वाढवू शकता, कारण की कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढणार नाही आहे, ती रिमेन कॉन्स्टंट राहणार आहे. आता ह्याच्यासाठी बिल्डरचे आर्किटेक्ट आमचे जे पास्ट एक्सपिरियन्स आहेत, डेव्हलपर कधीही ट्रू व्हॅल्यू जी आहे कन्स्ट्रक्शन कॉस्टची ती डिस्क्लोज करत नाही. कारण की आता बघा एक उदाहरण म्हणून सांगतो, 7,000 रुपये स्क्वेअर फीटाप्रमाणे काही लोक सांगतात आम्ही फ्लॅट घेतला. आता हा 7,000 घेतलेला फ्लॅट म्हणजे ह्याच्यात काय काय इन्वॉल्ड होतं, ह्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ दी लँड इन्वॉल्ड होते, कन्स्ट्रक्शन कॉस्ट इन्वॉल्ड होते, त्यानंतर मार्केटिंग कॉस्ट, बिल्डरचे प्रॉफिट्स, ह्या अशा सगळ्या गोष्टी इन्वॉल्ड होऊन मग ती 7,000 10,000 जी काही कॉस्ट निघत असते. तर आपल्याला ही फक्त कन्स्ट्रक्शनची कॉस्ट पाहिजे, जागेची कॉस्ट नको आहे. जागेची तर मालक सोसायटी बनणारच आहे. कन्स्ट्रक्शनची कॉस्ट जी आहे ती कंप्लिशनप्रमाणे आर्किटेक्टनी सर्टिफाय करायची आणि ती सर्टिफिकेट घेतलेली कॉस्ट जी आहे ती लागू होईल. आता ह्या केसमध्ये जर बिल्डरचा आर्किटेक्ट ही कॉस्ट डिस्क्लोज करत नसेल तर मग कसा ऑप्शन आहे, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे 2 डिपार्टमेंट काम करतात. राज्य शासनाचं पब्लिक वर्क डिपार्टमेंट, सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि केंद्र शासनाचं सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट. आपलं महाराष्ट्र शासनाचं आणि सेंट्रलचं प्रिव्हेल करतं सेंट्रलचं. दरवर्षी प्रत्येक झोनमध्ये एक आपली कन्स्ट्रक्शन कॉस्ट डिस्क्लोज करतं शासन, की पुण्याच्या पिंपळे सौदागर एरियामध्ये जर का उद्या केंद्र शासनाला एक इन्कम टॅक्सची बिल्डिंग बांधायची तर ते निविदा काढताना मिनिमम कन्स्ट्रक्शन कॉस्ट हे करतात. आर्किटेक्ट जे सोसायटीने अपॉइंट केलेले आहेत ती त्या वर्षाची सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंटची कॉस्ट, कन्स्ट्रक्शन कॉस्ट घेऊन त्यानुसार सिंकिंग फंड आणि रिपेअर मेंटेनन्स फंड्स काढू शकतात जर बिल्डरने दिली नसेल किंवा ती कॉस्ट आली नसेल तर. आता दुसरा सगळ्यात हा झाला पहिला पार्ट. मी जसं म्हणलं मेंटेनन्स हा शब्दच नाही आहे, फंड्स, क्रिएशन ऑफ फंड्सचा हा पहिला पार्ट झाला जो आहे एरियाच्या बेसिसवरती कॅल्क्युलेट केला जातो. आता आपण दुसऱ्या पार्टवर येणार आहोत ज्याला आपण सेवा शुल्क किंवा सर्व्हिस चार्जेस म्हणतो, जे बाय लॉ 66 मध्ये डिफाईन केलेले आहेत. इररिस्पेक्टिव्ह ऑफ साईज ऑफ द फ्लॅट, जे सर्वांना सामायिकरित्या किंवा सर्वांसाठी समान पद्धतीने लागू होतात. अशी जी सेवा शुल्क आहे, सर्व्हिस चार्जेस आहे, हे सर्व्हिस चार्जेस सर्वांमध्ये सामायिक राहतील, हे सर्वांसाठी कॉमन राहतील. कुणाचा फ्लॅट छोटा आहे मोठा आहे, कुणाचा एरिया किती आहे, ह्याचा बाय लॉ 66 सेवा शुल्काशी कुठलाही संबंध नाही. पहिला सदर एरिया वाईज, दुसरा बाय लॉ 66 समान. मग समानमध्ये काय येतात मी सर्व गोष्ट वाचून दाखवत नाही, फक्त 2 ते 3 मी आयटम्स वाचून दाखवतो. बाय लॉ 66 आपले रजिस्टर बाय लॉज जर तुम्ही सर्वांनी पाहिले तर त्यात लक्षात येईल. सर्वात पहिला आहे
कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा खर्च, म्हणजे जे काही तुम्ही मॅनेजर किंवा जे काही ठेवाल त्यांचा जो खर्च सॅलरी असेल ती सर्वांना समान राहील. माळी, गार्डनर त्याचा जो खर्च आहे, हाऊसकीपिंग जो आहे, कॉमन इलेक्ट्रिसिटी बिल जे आहे, त्यानंतर जे काही पोस्टेज, प्रिंटिंग चार्जेस, ऑडिट चार्जेस, ॲडव्होकेट कोणी अपॉइंट केला असेल ॲडवायझर तर ॲडव्होकेटची फीस, अशा सेवा स्वरूपामध्ये घेतल्या जाणाऱ्या ज्या काही आयटम्स आहेत ह्याच्यासाठीचा खर्च हा सामायिक राहील इरिस्पेक्टिव्ह ऑफ द फ्लॅट आणि साईज ऑफ द फ्लॅट राहील. ही झाला क्रिएशनचा दुसरा पार्ट. आता पुण्यामध्ये किंवा मेजर मेट्रो सिटीजमध्ये तिसरा अजून वादाचा अजून एक विषय येतो, वॉटर चार्जेस. पाणी. माझा तर फ्लॅट बंद होता. माझा फ्लॅट आहे मोठा पण राहतो आम्ही दोघंच. मग आम्ही सर्वांच्या बाकीच्यांसाठी काय, एकाचा 1 BHK फ्लॅट आहे त्यांच्याकडे सगळे पाहुणे 10 लोक राहतात, त्यांचं पाणी जास्त वापरलं जातं, आमचं पाणी कमी वापरलं जातं. कधी कधी लॉजिक आणि लॉ हे दोन्ही समान असतील असं सांगता येत नाही. तर लॉजिक ऐकायला चांगलं वाटतं पण फॉलो कायदाच करावा लागतो. तर कायदा काय सांगतो, वॉटर चार्जेस हे इंडिपेंडेंटली बिल केल्या जातील बेस अपॉन द इनलेट्स इन इच फ्लॅट. आता उदाहरण धरू, 2 BHK फ्लॅटला 2 इनलेट्स आहेत, आउटलेट नाही. आउटलेट म्हणजे मध्ये असलेली नळं, इनलेटमध्ये आलेलं कनेक्शन. जर पाण्याचे 2 कनेक्शन आले असतील तर 100 जर असे टोटल कनेक्शन असतील आणि 1 लाख रुपये पाण्याचा वर्षाचा खर्च झाला असेल, मी तर म्हणेन महिन्याचा झाला असेल, अतिशोक्ती होईल 1 लाख रुपये वर्ष म्हणजे, तर मग अशा केसमध्ये जर ज्याच्याकडे 3 इनलेट आहेत त्याला 3,000 रुपये येईल, ज्याच्याकडे 1 इनलेट आहे त्याला 1,000 रुपये येईल आणि ज्याच्याकडे 2 इनलेट आहेत त्याला 2,000 रुपये येईल. म्हणजे काय झालं, हे जे आहे बेस अपॉन इनलेट. आता पार्ट अ बायलॉ 13, पार्ट ब 66, पार्ट 3 वॉटर चार्जेस, ह्या सर्वांची गोळाबेरीज म्हणजे तुम्ही रेज करत असलेला मेंटेनन्सचा इनवाईस. त्यामुळं जे काही आपण ब्लॉग्स वाचतो किंवा रूमर्स समजून घेण्याचा प्रयत्न करून वादविवाद चालू होतात सोसायटीमध्ये, हे वादविवाद टाळण्यासाठी आपल्याला क्लिअर आपले बायलॉज, आम्ही त्याला म्हणतो बाबा सोसायटीचं काम कसं चालावं, तर सोसायटीचं बायबल म्हणजे बायलॉज आहेत. बायलॉज जर व्यवस्थित समजून घेतले तर बायलॉजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बारकाव्याने दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने हा मेंटेनन्स कॅल्क्युलेशन केला जातो. आता शेवटचा फक्त पार्ट आपला हाच्या टॉपिकचा राहील. मग कंपनीच्या बाबतीमध्ये ती तर अगदी म्हणजे मी तर 15 वर्षात एकही कंपनी पाहिलेली नाही आहे फ्लॅटची, पण तरी देखील आपण जाऊया. त्याच्यामध्ये देखील जसं अपार्टमेंट असोसिएशनमध्ये चार्ज घेतला जातो बेस अपॉन दी UDS किंवा एरिया ऑफ द फ्लॅट, कंपनीच्याही बाबतीमध्ये त्याच पद्धतीने चार्जेस घेतले जातात. त्यामुळे जे काही रूमर्स येतात, हे रूमर्सचे बारकावे जर पाहिले तुम्ही, मेंटेनन्स हा शब्द आपण सर्व तिन्ही फंड्ससाठी कॉमन वापरतो, त्यामुळे हे कन्फ्युजन होतो. जर हे तिन्हीचे फंड्स वेगवेगळे जर आपण कॅल्क्युलेट केले तर त्यानुसार ह्या पुढल्या गोष्टी सुखसोयीने किंवा इझी वेनी संस्था आपल्या स्तरावरती एन्फोर्स करू शकते. धन्यवाद लहाने सर. हा जो महत्त्वाचा विषय जो होता, महत्त्वाचा आणि अतिशय ज्वलंत विषय की ज्याच्यामुळे आज आपल्या सर्वत्र म्हणजे पुण्यातच असं नाही म्हणत, मुंबईमध्ये किंवा इतर महाराष्ट्रातल्या भागातसुद्धा अनेक लोकांमध्ये कन्फ्युजन होतं. ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी अतिशय सोप्या शब्दात तिन्ही प्रकारचं म्हणजे अपार्टमेंटसाठी, कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि कंपनीसाठी या सगळ्या गोष्टीचं थोडक्यात विश्लेषण त्यांनी केलं आहे आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या सगळ्या सांगितल्या. त्यामुळे सगळ्या उपस्थित असलेल्या सगळ्या वेगवेगळ्या सोसायटी आणि अपार्टमेंट दोघांचेही जे त्यांच्यातर्फे आणि फेडरेशनतर्फे मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो.